गुड मॉर्निंग सर्वांना. माझ्या नवीन व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर मजेत आहात ना? मजेतच राहा आणि खुश राहा. तर आम्ही पण आहोत आता खुश. आम्ही चाललो आहोत काल्याच्या कीर्तनाला. तुम्ही पाहिलंच असेल की मी मम्मीकडे आले आणि मंदिरामध्ये सप्ताह चालू आहे. तुम्ही दिंडी सोहळासुद्धा पाहिला असेलच. तर आज काल्याचं कीर्तन झाल्यानंतर समाप्ती होईल सप्त्याची. 1.5 दिवसाचा कार्यक्रम असतो हा. तर माझी ताईसुद्धा आले. आम्ही सर्वजण तयार होऊन आलो आहोत मंदिरामध्ये. कीर्तन चालू झालं आहे ऑलरेडी. तर हे पहा, माझ्या भावाने दिलं आहे मंदिरासाठी भेट म्हणून. कसं आहे मला नक्की सांगा. कीर्तन चालू होऊन जवळजवळ 1 तास झाला होता आणि आम्ही आत्ता आलो होतो. संपूर्ण पिंक दिसतंय कारण हे पूर्ण पडदे आहेत ते पिंक कलरचे आहेत आणि उन्हामुळे जास्त पिंक दिसतंय ते. बाहेरून मी काही शूट केलं नाही. या महाराजांनी संपूर्ण कीर्तन हे श्रीकृष्ण भगवानांच्या चरित्रावरतीच सर्व सांगितलं. तर वरती पहा हंडी बांधले. हंडीमध्ये दही आहे. ते कीर्तन संपता फोडणार म्हणजेच काला. तर आता दुपारची सुद्धा मंदिराभोवती एक दिंडी फिरणार. दिंडी फिरून झाल्यानंतर हंडी फोडणार. मंदिराभोवती एकच फेरी मारली जाते. दिंडी पूर्ण झाल्यानंतर आता हंडी फोडण्याची तयारी चालू आहे. तर विणा लावलाय हंडीला. सर्व पारंपरिक रीतीनेच हे रिवाज चालू आहेत. या मंदिराची स्थापना होऊन 50 वर्ष होऊन गेलेत. हा हरिनाम सप्ताह कायम चालू आहे या मंदिरामध्ये. वाडीवर विठ्ठल रखुमाईचा आशीर्वाद असल्यानं या कार्यक्रमामध्ये कधीही खंड पडत नाही. या कापडामध्ये परात आहे आणि परातीमध्ये लाया आहेत. लाया म्हणजेच कुरमुरे. हंडी फोडल्यानंतर हंडीमधील दही या परातीमध्ये सांडेल आणि त्यामध्ये लाया मिक्स करून सर्व आलेल्या भक्तांना प्रसाद म्हणून वाटले जाते.
फोडून झाले. ही हंडीची कपची आपण घरामध्ये जर दही असेल तर दह्यामध्ये टाकली जाते. असं म्हटलं जातं की दही कधी खराब होत नाही. ही कपची सुद्धा प्रसादी बरोबर वाटली जाते. तर मंदिरामध्ये ती प्रसादी पूर्ण मिक्स केली आणि सर्व भक्तांना वाटली. सर्व भक्तांनी एकामेकाला भरवून या कीर्तनाचा आनंद लुटला. ही प्रसादी सर्वजण एकमेकांना भरवत होते. प्रसादी भरवण्याचा आनंद काही वेगळाच असतो. तर इथे पहा महाराज बसलेत, त्यांचं दर्शन घेत आहेत सर्व भक्त. मंदिरामध्ये जी बक्षिसं दिसत आहेत ती मुलांना कबड्डी क्रिकेट यांसारख्या खेळांमध्ये जिंकून आणलेली बक्षिसं होती. पंक्तीमध्ये बसल्यानंतर श्लोक सुरू केले होते आणि हातामध्ये फूलसुद्धा दिलं होतं. श्लोक संपल्यानंतर हातातील फुलं ताटाच्या बाजूला ठेवून त्यानंतर जेवणाला सुरुवात करायची होती. तर माझा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्वांवरती विठ्ठल रखुमाईची अशीच कृपा राहू दे हीच प्रार्थना. हर हर महादेव.